नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, तोंडली म्हटलं की सगळ्यांचंच तोंड वाकडं होतं, कारण तोंडली ही फारशी कुणाला खायला आवडत नाहीत. पण अशी एखादी चटपटीत प्रकारात करून दिली तर सगळ्यांना आवडेल, नाही का? अशी चटपटीत हिरव्या वाटणातली तोंडली आज तुम्हाला करून दाखवणार आहे. अत्यंत कमी साहित्यात, कमी वेळेत, कमी भांड्यात होणारी ही रेसिपी आहे. ना फोडणी देता आपण करणार आहोत, कारण आपल्याला ह्याला फोडणी द्यायची नाही, फक्त तेलावरती परतायचे. इतकी सोपी साधी रेसिपी आहे. करायला आणि खायला अप्रतिम लागते. पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, भाताबरोबर, अगदी तोंडी लावणं म्हणून सुद्धा तुम्ही ह्याला खाऊ शकता. इतकी अप्रतिम आहे. चला करायची सुरुवात. तोंडल्याची हिरव्या वाटणातली भाजी करण्यासाठी इथे मी तोंडली घेतली आहेत. चिरून घेऊया. आता पुढचं मागचं देठ काढून टाकायचं आहे आणि 4 भाग करायचे त्याचे. हे मी पाण्यात टाकणार आहे. आता आपण भाजीसाठी लागणारं हिरवं वाटण तयार करून घेऊया. त्यातलं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे इथे मी घेतली आहे कोथिंबीर. साधारण एक मोठा बाऊल भरून कोथिंबीर आहे, ती घेऊया. यानंतर आता इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, ते घालूया. सोबतच अर्धी वाटी शेंगदाणे घालणार आहे, सोलून घेतलेत शेंगदाणे. आलं घेतलं आहे 1 इंच बारीक तुकडे करून, ते घालूया. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या घातल्या. आणि इथे हिरवी मिरची घेतली आहे, ती घालूया आपण. तुम्हाला किती तिखट ही भाजी करायची आहे त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण ठरवायचं आहे. याला आपण फोडणी देणार नाही आहोत, त्यामुळे लाल तिखट आपण घालणार नाही आहोत. हिरवी मिरची आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे, त्यामुळे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार आपल्याला हे घालायचं आहे. इथे मी एक 5 ते 6 मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेत, ते घालतो. थोडी स्पायसी चांगली लागते भाजी. मीठ घालूया चवीनुसार. आणि सगळ्यात शेवटी ह्या भाजीला चटपटीतपणा आणण्यासाठी इथे मी पुदिना घेतला आहे. आपण कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घेतला आहे, त्यामुळे हिरवं छान वाटण होईल हे. तर हा जो पुदिना आहे अर्धी वाटी, तो आपण घालूया बारीक चिरून. आणि आता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. मी हे वाटून आणतो. इथे आता आपली भाजी चिरून झाली आहे, वाटणही तयार झालं आहे. आता आपण ती फोडणीला घालूया. फोडणीला घालायचे म्हणजे फक्त तेलावरती आपल्याला हे परतून घ्यायचे तोंडली आणि मग मसाला घालायचा आहे. फार काही झंझट नाही आहे ह्या भाजीला. अगदी साधी सोपी पण अत्यंत चविष्ट लागणारी भाजी आहे. तर इथे मी गॅस लावून घेतला आहे. आता यामध्ये घालूया 1 पळी तेल. आपलं तेल जे आहे ते इथे आता तापलं आहे. ह्याच्यात 1 चमचाभर जिरं घालायचं आहे फक्त. जिरं छान तडतडलं की आता आपण ही जी तोंडली मगाशी पाण्यामध्ये घालून ठेवली ती घालूया. पाणी काढून टाकायचं आणि तोंडली घालायची. इथे 1-2 मिनटं ही तोंडली मी तेलावर परतून घेतली आहेत. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि ही तोंडली आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. साधारण 70% शिजेपर्यंत आपल्याला ही शिजवायचे. इथे 3 ते 4 मिनटं झाली आहेत. आपण झाकण उघडूया. एकदा भाजी ढवळून घेऊया. आणि आता आपण इथे जो मसाला वाटून घेतला तो घालणार आहोत. तुम्ही ते बघू शकता, मी जास्त पाणी घातलं नाही आहे. जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. मी ही चुकीच ठेवणार आहे जरा, त्यामुळे जास्त पाणी घातलं नाही आहे. आता ह्यातला थोडा मसाला आपण ह्यामध्ये घालणार आहोत. भाजीला जेवढा आवश्यक आहे तेवढाच मसाला घालायचा आहे. साधारण 2 ते 3 चमचे मसाला मी ह्यामध्ये घालतो. किंचित पाणी घालूया आपण.
इथे मी एक 2 ते 3 मिनटं भाजी छान परतून घेतली आहे. खूप छान सुगंध येत आहे आता ह्याचा. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारण एक अर्धी वाटी पाणी आपण घालूया. छान मिक्स करून घेणार आहोत. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि परत एकदा झाकण लावूया आणि एक 5 ते 6 मिनटं ह्याला छान शिजवून घेऊया. इथे एक 5 ते 7 मिनटं झाली आहेत. आपली भाजी इथे तयार झाली आहे. मी झाकण काढून घेतो. एकदा छान ढवळून घेऊया. तुम्ही ते बघू शकता आपली जी भाजी आहे ती छान आता शिजली आहे, एकजीव झाली आहे. ही जी तोंडली आहेत ती मसाल्यामध्ये छान शिजली आहेत आणि तुम्ही एखादा तुकडा चेपून बघितलात तर तो तुटतोय. याचा अर्थ आपली भाजी झाली आहे. मी गॅस बंद करतो आणि आता वरनं आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. आपली भाजी इथे तयार आहे. मंडळी, ही हिरव्या वाटणातली तोंडली तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. त्याचप्रकारे अशा तुम्ही कुठल्या वेगवेगळ्या भाज्या करता जेणेकरून तुमची मुलं आवडीने खातात, त्याही रेसिपीज मला सांगा, म्हणजे मीही त्या शिकेन आणि सगळ्यांसमोर आपण त्या दाखवू. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पाहत राहा फूड लाईफ विथ स्वानंद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.